हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ना आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन मलाई टिक्का बनवणार आहोत। एकदम क्रीमी सॉफ्ट अशी चिकन मलाई टिक्काची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला तर पाहूया ही परफेक्ट अशी चिकन मलाई टिक्का घरी कशी बनवायची आहे ते। एकदम कमी खर्चामध्ये फक्त 200 ते 250 रुपयामध्ये तुम्ही मस्त असं चिकन मलाई टिक्का बनवू शकता। हे पाहू शकता एकदम मस्त असं झालेलं आहे। इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेली आहे। याला मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी मी यामध्ये या छोट्या वाटीने 1 वाटी दही टाकते आणि 1 चम्मच काळी मिरी पूड टाकते यामध्ये। आता यामध्ये ना आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे। त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेते आणि या छोट्या वाटीने 1 वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर घेते आणि या मिक्सरला छान असं याचं वाटण बनवून घेते। या पद्धतीने हे वाटण ना आपल्याला चिकनवरती टाकायचे आणि यामध्ये मी आता 1 चम्मच आले लसूणची पेस्टही टाकते आणि आता यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट टाकायचे ते म्हणजे अमूलचं फ्रेश क्रीम। भरपूर असं आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम टाकायचे आणि मीठही टाकायचं 1 चम्मच आणि याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। याला मिक्स करून ना आपल्याला 1 ते 2 तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। यावरती झाकण ठेवून मी हे 2 तास मॅरिनेट करून घेतलेली आहे। 2 तासाच्या नंतर ना मी याला छान व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेते। आता या माझ्याकडे ना हे असे स्टिक आहेत। या स्टिकला मी हे चिकन सगळं लावून घेणार आहे। जर तुमच्याकडे असे स्टिक नसतील ना तर तुम्ही पॅन मध्ये पण बनवू शकता। एकदम झटपट बनतं आणि टेस्टी असं सेम रेस्टॉरंट सारखं हा चिकन मलाई टिक्का बनतो। तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवा। मी याच पद्धतीने या स्टिकला छान असं हे चिकन लावून घेते। घरी जर कोणती पार्टी असेल, बर्थडे पार्टी किंवा किटी पार्टी, तर तुम्ही घरी हा स्टार्टर म्हणून नक्कीच बनवू शकता। खूप चांगला पदार्थ आहे आणि सगळ्यांनाच खूप आवडतं। आता हे मी सगळं या स्टिकला हे चिकन लावून घेतलेली आहे। याच पद्धतीने मी दुसऱ्या स्टिकलाही लावून घेते। आता मी गॅस चालू करते आणि गॅसवरती एक आपल्याला तवा ठेवायचा आहे आणि त्या तव्यावरती आपल्याला भरपूर असं बटर टाकायचं आहे। हे आपल्याला बटरवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे। तेल नका वापरू तुम्ही। बटरमध्ये जर तुम्ही हे फ्राय केलात ना टेस्ट खूप अप्रतिम येते। आता या बटरवरती मी हे जे 2 स्टिक आहेत ना चिकन लावून घेतलेले स्टिक यावरती ठेवते आणि याला छान असं दोन्ही साईडने व्यवस्थित असं 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित असं याला फ्राय करून घेते। छान असं हे दोन्ही साईडनेही फ्राय होतं। 5 ते 10 मिनिटं लागतात, जास्त वेळ नाही लागत। एकदम झटपट बनतं आणि टेस्टी असं चिकन मलाई टिक्का। हे पाहू शकता हे एकदम व्यवस्थित असं शिजलेलं आहे। याला आता मी छान स्मोकी फ्लेवर देण्यासाठी गॅसवरती पण 3 ते 4 मिनिटं मी याला भाजून घेते। याला छान असं म्हणजे याला मस्त असं स्मोकी फ्लेवर येतं तंदूर सारखं। जर तुम्ही कधी या पद्धतीचं चिकन मलाई टिक्का बनवलं नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा। हे छान असं भाजलेलं आहे। हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि यावरती ना मस्त असं भरपूर असं बटर टाकायचे आणि कोथिंबीरही टाकायचे आणि छान असं कांदा, लिंबू, जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी चटणी, याबरोबर तुम्ही हे चिकन मलाई टिक्का नक्कीच ट्राय करा। हे मी सगळं आता एका पॅनमध्ये काढून घेते। मी तुम्हाला दाखवते हे एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे। तुम्हीही घरी या पद्धतीचं चिकन मलाई टिक्का नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते। आपण उद्या पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। नवनवीन आणि टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।